श्री स्वामी समर्थांनी आपल्याला प्रेरणा दिली, त्यांच्याच कृपा प्रसादानं आपण मनमाड येथील केंद्रात 85 लाख रुपयांच्या भव्य अशा सभा मंडपाचं व त्याचबरोबर मतदारसंघाच्या विकासाचं काम करू शकलो, असे भावपूर्ण प्रतिपादन हजारो सेवेकरांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केलंय। स्वामींची अनप्रेरणा, भाविकांचा विश्वास आणि स्वामींच्या कृपेने माझ्या माता भगिनींची पाण्याची अडचण करंजवन पाणी योजनेच्या पूर्ततेतून लवकरच होत आहे। याचबरोबर तरुण बांधवांच्या नोकरीचा प्रश्न MIDCच्या माध्यमातून सोडवू शकलो, असाच विश्वास कायम ठेवा। मनमाडचे नाव राज्यात नव्हे तर यापुढे देशभरात उंचावून दाखवेन, असं प्रतिपादनही गुरुपौर्णिमा आमदार सुहास कांदे यांनी मनमाड शहरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात केलंय। शहरातील दत्त मंदिर आवारातील श्री स्वामी समर्थ केंद्रासाठी सभा मंडपाची गेल्या कित्येक वर्षांची सेवेकऱ्यांची मागणी होती। काही महिन्यांपूर्वी येथील प्रमुख सेवेकऱ्यांनी ही मागणी आमदार कांदे यांच्या कानावर घातली। नगर परिषद नगरोत्थान योजनेअंतर्गत सुमारे 85 लाख रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर करून भव्य दिव्य सभा मंडप बांधण्यात आला। त्याचबरोबर गवळी समाज बांधवांच्या मागणीनुसार प्रभाग क्रमांक 9 मधील लक्ष्मी माता मंदिर सभा मंडप व गवळी समाज स्मशानभूमी संरक्षक भिंत या कामांचा लोकार्पण सोहळा ही आमदार सुहास कांदे व समाजसेविका सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते संपन्न झाला। येत्या काही दिवसातच शहरातील प्रत्येक घरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड करंजवन योजनेच्या माध्यमातून 24 तास पाणी उपलब्ध होईल। मनमाड शहरातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, विद्यार्थी, तरुण बांधव यांच्यासाठी मी जे विकासाचे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण करण्यासाठी स्वामींनी ताकद द्यावी, अशी प्रार्थना करीत आमदार कांदे यांनी मनमाडकरांचे आशीर्वाद मागितले। दरम्यान यावेळी येथे उपस्थित सेवेकरी बालिका दिव्या किशोर परदेशीला मदत म्हणून सेवेकऱ्यांनी सायकल भेट केली। आमदार सुहास कांदे यांनीही तात्काळ रोख 11,000 रुपये दिले व येत्या 15 दिवसात तिच्या कुटुंबाला घरकुल बांधून देण्याचा शब्द दिला। तेव्हा दिव्या परदेशीच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले। यावेळी मुख्याधिकारी शेषराव चौधरी, युवासेना जिल्हा प्रमुख फरहान खान, अल्ताफ बाबा खान, राजाभाऊ पगारे, सुनील हांडगे, सायनाथ डिग्गडिगे, मयूर बोरसे, बबलू पाटील, महेंद्र शिरसाट आदींसह शिवसेना पदाधिकारी तसेच दिंडोरी प्रणित स्वामी केंद्राचे प्रमुख प्रवीण भोसले व सेवेकरी पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।